हॅलो डॉक्टर. हॅलो. डॉक्टर, मला ना माझ्या मित्राने दिवसभरात ना 8 अंडी आणि ते काय केळं, दूध हे सगळं ड्रायफ्रूट मिक्स करून हे प्यायला सांगितलंय. तर ते योग्य आहे का? बरं, आता योग्य अयोग्यापेक्षा आपण या गोष्टीचा विचार करूया की तुझी प्रकृती कशी आहे, तू कसा आहेस, बारीक आहेस, जाड आहेस, कसा आहेस सांग. हां मॅडम, मी सध्या खूप बारीक आहे. आता तू बारीक आहेस आणि तू दिवसभरात किती पोळ्या खातोस? मॅडम, दिवसाला 3-4च जातात हो. हा, म्हणजे तुझं जेवण कमी आहे मुळात. हो. म्हणजे तू विचार कर, अशा वेळेला जर तू 8 अंडी खाल्लेस तर तुला अंडी पचणार आहेत का? हम्म. म्हणजे तुला व्यायामाची तर गरज आहेच, बरोबर की हो नाही? मॅडम. आणि व्यायामासोबत तू जे आहारात घेणार आहे ते फार महत्वाचा भाग आहे. आपलं जे जेवण आहे की नाही, महाराष्ट्रीयन जेवण म्हण किंवा आपल्या जेवणामध्ये जे नॉनव्हेज असतं त्या सगळ्यामध्ये प्रोटीन असतंच ना. म्हणजे आपण एक्स्ट्रा प्रोटीन कधी घ्यायला पाहिजे? जर आपले ऍक्टिव्हिटी खूप जास्त असतील. उदाहरणार्थ, एखादा स्पोर्ट्स पर्सन आहे जो खेळामध्ये अतिउत्तम आहे आणि त्याला खेळामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी दिवसभरात 3-4 तास घालवायला लागत आहेत. मग अशा वेळेला त्याची शारीरिक गरज असते ना, ती जास्त असते. त्यावेळेला त्यांनी 2, 3, 4 अंडी त्याला चालणार आहेत, कारण त्याच्यामध्ये पचन करण्याची क्षमता वाढलेली असते. म्हणजे पचनशक्ती सुद्धा वाढलेली असते ना व्यायामाने. हो. पण आपण जेव्हा नुसतंच खातोय आणि व्यायाम करत नाही आहोत तर आपल्याला त्याच्यानी गैरसोयच होणार आहे, अन्न पचणार नाहीये, त्या अंडी पचवू शकणार नाही आहे. आता उदाहरणार्थ, तू व्यायामाला जातोयस. बरोबर. मग तू व्यायामाला जात असताना जर तू मला म्हणालास की मग मॅडम मी आता किती खाऊ अंडी, तर मग अशा वेळेला मी तुला सांगेन, सुरुवात करताना तू 1 किंवा 2 यांनी सुरुवात कर. तुला आधी ते अन्न पचतंय का बघ. शारीरिक बळ वाढवणं हे पहिली शरीराची गरज असते. बळ वाढवण्यासाठी व्यायाम करावं. उदाहरणार्थ तू मला सांग, शेतकरी जेव्हा शेतात काम करतो तो प्रोटीन खातो का? नाही डॉक्टर. तो प्रोटीन नाही खात. मग तो काय खातो? भाकरी भाजी, जे काय घरून आणलेलं जेवण असतं तेवढंच खात असतो तो. फार फार कांदा, हो की नाही? त्यांच्या जेवणात मीठ भाकरी आपण म्हणतो की नाही, एवढंच असतं की नाही? आणि नॉनव्हेज कधीतरी आठवड्यातनं एकदा किंवा 2दा. मग तरी सुद्धा त्यांचे मसल्स चांगले असतात की, शारीरिक बळ चांगला असतो की नाही? हो मॅडम. गावात, कुठल्याही गावात जाऊन बघा, जे शेतातलं काम करतात आणि भरपूर काम करतात, शारीरिक श्रम करतात, त्यांचे चांगलेच असतात मसल्स. उलट जे तुम्ही एक्स्ट्रा प्रोटीन खाऊन जे मसल्स बनवतात ना, त्याच्यापेक्षाही चांगले असतात. म्हणजे तुम्ही आता विचार करायला पाहिजे की तुम्हाला खरंच या सगळ्या गोष्टींनी शारीरिक बळ वाढणार आहे का तुम्ही हळूहळू अपचनाकडे जाणार आहात. आहार पचलं नाही, सुरुवातीला काही वाटणार नाही, पण हळूहळू नवीन नवीन पचनाचे विकार वाढणार आहेत. खूप कमी वयामध्ये मुलांमध्ये आता मला श्वसनाचे विकार दिसत आहेत, कारण भरपूर मसल वाढवलेला असतं, त्यामुळे लंग्सना त्रास होत असतो. दुसरी गोष्ट, मूळ व्याधीकडे लवकर जात आहेत, कारण पण अन्नच पचत नाहीये, त्यामुळे मूळव्याधीला लवकर प्रोन होत आहेत. तिसरी गोष्ट, वेळोअवेळी जे काही जेवतायत खातायत त्याच्यात प्रोटीनचाच समावेश करतायत. पूर्वीचा काळ असा होता का आठवड्यातनं एकदा नॉनव्हेज खायचे लोक, तरी पण बळ आपल्यापेक्षा चांगला होता की. सैन्यामध्ये असलेली लोक तेव्हा नॉनव्हेज थोडं जास्त खायची, त्याच्या व्यतिरिक्त सामान्य माणूस कधीही इतका नॉनव्हेज खायचा नाही. म्हणून तुम्ही आहाराकडे फार लक्ष देणं गरजेचं आहे. कुठल्याही अनावश्यक गोष्टींना बळी पडू नका. आपल्या रोजच्या आहारात आमटी, उसळ, आपल्या पोळी भातात सगळ्यामध्ये थोड्या थोड्या अंशात प्रोटीन असतंच. दूध आहे, तुम्हाला दही आहे, ताक आहे, त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळे नट्स खाऊ शकतायत. नट्स खाणं म्हणजे पण भरपूर नाही खायचं, तुमच्या मुठीत मावतील एवढेच नट्स. म्हणजे प्रमाणबद्धच आहार असायला पाहिजे. प्रत्येक अन्न पचतंय का नाही याचा विचार करूनच प्रोटीनचा समावेश करा. शारीरिक गरज प्रत्येकाची वेगळी असते. बसून काम करणाऱ्याला प्रोटीनची आवश्यकता कमी आहे, व्यायाम करणाऱ्याला वेगळी आहे, आणि ज्याचं रोजची हालचाल आहे त्याला वेगळी गरज असते. पण ते प्रत्येक शरीरा अनुसरूनच घ्यायचे असतात. मोजून मापून खायचं नाही की यांनी मला 8 सांगितले, याने मला 10 सांगितले म्हणून खायचं नाही. आलंय का लक्षात? हो डॉक्टर, थँक्यू सो मच. तुम्ही मला अगदी सोप्या पद्धतीने हे सगळं सांगितलं. ओके, धन्यवाद.